पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये मी माया ठाकरे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आज आईच्या हाताची रेसिपी पाहणार आहोत। मटणाची भाजीची 2 किलो मटण घेतलं आहे। इथं सगळ्यात अगोदर तेल गरम करायला ठेवले। इथं मसाला काढूया। गरम मसाला, आपला घराचा असतो तो काळा मसाला, मटण मसाला आणि हळद आणि लाल तिखट घेतला आहे। कांदा, लसूण, अद्रक, खोबरं ते मिक्सरमध्ये बारीक करून आणि आता तेलामध्ये टाकलंय। भाजीला छान चव येण्यासाठी पुढं कसं काय करायचं ते पण सांगितलं आहे। आता पूर्ण मिक्स करून घेता येईल। त्याचा कलर आता पूर्ण चेंज होत आहे। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपले व्हिडिओ पाहत राहा। इथं आईने थोडं जास्त तिखट वाढवले। आता त्याच्यामध्ये जिरा टाकता येईल। याच्यात आता तिखट टाकता येईल। अर्धा मिनिट तरी तिखट आणि ते एकदम कमी गॅसवरती भाजून घेता येईल। त्याच्यामुळे काय होतं, आपल्या भाजीला चव पण छान येते आणि कलर पण छान येतो। आता त्याच्यामध्ये बोकड्याचं मटण 2 किलो टाकता येत आहे। आता पूर्ण मिक्स करून घेता येत। आता त्याच्यात मीठ टाकता येत। गॅस मिडियम ठेवला आहे, जास्त पण नाही आणि कमी पण नाही। आता पूर्ण मीठ पण मिक्स करून घेता येत आहे। आता त्याच्यावरती झाकण ठेवणार आहेत। हे पाच पूर्ण बंद होण्यासाठी झाकण ठेवले। मधूनच उघडून एखादा मिनिट ठेवला आणि कमी याच्यावरती मिडियम गॅसवरती परत उलथीच्या साहाय्याने मस्त मिक्स करून घेता येत। खाली लागलं का नाही असं 4-5 वेळेस केल्यावरती बाफामध्ये भाजी मस्त शिजते। आता पूर्ण मिक्स करून दिलं आहे आणि परत त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे। परत एखाद्या मिनिटाने परत झाकण काढलं आणि पूर्ण मिक्स करता येत। असं 4-5 वेळेस करायचं। जास्त पण गॅस चालू करायचा नाही, कारण की आपली भाजी खाली बळली जाईल। त्याच्यात थोडं पण पाणी टाकलं नाहीये। आणि त्याच्यात कशा पद्धतीचं पाणी टाकायचं आता ते तुम्हाला सांगते। हे इथं पाणी घेतलंय, गरम पाणी। पूर्ण पातेला भरून नाही द्यायचं, एकदम थोडं पाणी टाकायचं आहे। हे एवढं
एकदम थोडं थोडं पाणी करून आणि आपल्याला भाजी शिजवायची आहे. आता आपली पूर्णपणे भाजी शिजलेली आहे. त्याच्यातलं पाणी आटलं का परत थोडं पाणी टाकायचं. हे पहा किती छान दिसते. पुन्हा भेटू आणि